इयत्ता 10वी गणित भाग 1 6वा प्रश्न सांख्यिकी 6वा धडा आहे सांख्यिकी सराव संच 6.1 मधला 5वा प्रश्न. एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. तर कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य आणि मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचे. मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये 6 कॉलम येतात. बघा हे 6 कॉलम येतात. एक वर्गचा वर्गमध्य DI म्हणजे विचलनाचा, पुन्हा UI हा एक वाढतो, UI बरोबर DI जी जी जो असतो तो DIचा जो मसावी DI जेमध्ये जे पण गुणोत्तर येतील त्याचा मसावी, जे काही संख्या येतील त्याचा मसावी जी असतो. वारंवारता कर्मचारी संख्या आणि FI UI असा कॉलम 6 येतात. आता इथं बघा 0 ते 500 रुपये निधी भरलेले आहे. त्याचा वर्गमध्ये येतो 250, 500 ते 1000चा 750, 1000 ते 1500चा 1250, 1500 ते 2000चा 1750 आणि 2000 ते 2500च्या 2250. इथं मी गृहीतमध्ये धरलेला आहे बरोबर मधला 1250. मग 250 वजा 1250 वजा 1000, 750 वजा 1250 बरोबर वजा 500, 1250 वजा 1250 0, 1750 वजा 1250 500 येतात, 2250 वजा 1250 1000 असा DIचा कॉलम होतो विचलनाचा. XI वजा 1, XI वजा AA म्हणजे आपण गृहीतमध्ये धरलेला आहे तो. UI बरोबर DI G. आता G बघा इथं 1000 500 500 आणि 1000 यांचा मसावी काय येणार 500. यांचा मसावी 500 आला तो 500ने भागायचा आहे DIच्या कॉलमला. मग UI बरोबर DI G. DI 1000 1000 वजा 500 बरोबर वजा 2, वजा 500 बरोबर वजा 1, 0/500 बरोबर 0, 500/500 बरोबर 1 आणि 1000/500 बरोबर 2. आणि FI वारंवारता यांच्या आणि वारंवारता दिलेली आहे 35 28 32 15 आणि 10. आता या वारंवारताचा आणि UIचा गुणाकार करायचा आहे. 35 दोन्ही 70 वजा 70 आलं, 28 गुणिले वजा 1 वजा 28, 32 गुणिले 0 0, 15 गुणिले 1 15 आणि 10 दोन्ही 20. आता इथं 15 आणि 20 यांची बेरीज 35 होते आणि वजा 70 आणि वजा 28 यांची बेरीज वजा 98 होते. यांची पुन्हा वजाबाकी होणार, तर त्यांची वजाबाकी आली वजा 63. समेशन ऑफ FI UI एकत्रित वजा 63 अशी बेरीज येते त्यांची. आणि समेशन ऑफ FI एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आहे 120. बघा UR बरोबर समेशन ऑफ FI UI छेद समेशन ऑफ FI बरोबर वजा 63/120. 3ने पहिल्यांदा भाग घाला, 3 2 6 3 1 3, 3 चौक 12 0 0 वजा 21/40. त्यांचा भागाकारील वजा 0.525. UR G बरोबर वजा 0.525 गुणिले 500 बरोबर वजा 262.5. X बार मीन बरोबर मध्य बरोबर A अधिक G U बार बरोबर 1250 अधिक वजा 262.5. त्यांची वजाबाकी येईल 987.5. तर कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीचा मध्य 987.5 रुपये आहे. 6वा प्रश्न दिलेला आहे. एका कारखान्यातील 150 कामगारांची साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यांचा साप्ताहिक पगाराचा मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. ह्याच्यामध्ये फक्त 4 कॉलम दिलेले आहेत. वर्ग 1000 ते 2000, 2000 ते 3000, 3000 ते 4000 आणि 4000 ते 5000. वर्गमध्ये आपण काढलेला आहे 1500, 2500, 3500 आणि 45. आता इथं 4 कॉलम असल्यामुळे दुसरा किंवा तिसरा आपल्याला गृहीतमध्ये धरायचं आहे. तुम्ही 2500 धरलं तरी चालतंय, मी 3500 धरलेला आहे, 3500 धरलं तरी पण चालतंय. मग 3500चे मध्य घेऊन म्हणजे गृहीतमध्ये घेऊन DIचा कॉलम येतो विचलनाचा XI वजा A. 3500 वजा 1500 वजा 2000, 3500 वजा 2500 वजा 1000, 3500 वजा 3500 0 आणि 4500 वजा 3500 1000. आता यांचा DIचा कॉलमचा जो मसावी आहे तो 1000 येतो. मग 1000ने भागून 2000 वजा 1000 वजा 2, वजा 1000 छेद वजा 1000 छेद 1000 वजा 1, 0/1000 0 आणि 1000/1000 1 येते. आता कामगारांची संख्या दिलेली आहे 25, 45, 50 आणि 30. यांचा गुणाकार करायचा आहे. FI UI वजा 2 गुणिले 25 बरोबर वजा 50, वजा 1 गुणिले 45 बरोबर वजा 45, 0 गुणिले 50 बरोबर 0, 1 गुणिले 30 बरोबर 30, 30 31. यांचा आता बेरीज वजा 50 आणि वजा 45 वजा 95 होते आणि त्याच्यातनं 30 आपल्याला वजाव करावं लागणार आहेत. तर वजा 65 येतं. समेशन ऑफ FI UI वजा 65 आलं आणि समेशन ऑफ FI कर्मचाऱ्यांची संख्या आहे 150. U बार बरोबर समेशन ऑफ UI FI छेद समेशन ऑफ FI
बरोबर वजा 65/150. पहिल्यांदा 5ने भागाला 5 एके 5 5 त्रिक 15 5 त्रिक 15 0 वजा 13/30. 30ने भागाला होताना वजा 0.434 येतात. आता 3चं रिपिटेशन होतं त्यामुळं मी दुसऱ्याच ह्याला 4 केलेलं आहे, म्हणजे 400 वजा 434 आलं. यू बार जी बरोबर वजा 0.434 गुणिले 1000 बरोबर वजा 434. आता मध्य एक्स बार बरोबर ए अधिक यू बार जी बरोबर 3500 अधिक वजा 434. 3500मधून 434 गेले 3066 राहतात. तर 3066 रुपये कामगाराच्या साप्ताहिक पगाराचं मध्य आलेलं आहे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने. तुम्ही जर दुसरं घेतलं 2500 जरी धरलं तर त्याला 3070 रुपये येतं. तुम्ही काढून बघा.